नागपूरमध्ये उष्मा इतका वाढलाय की उष्माघाताचे बळी जाऊ लागलेत। याच उष्माघात मृत्यू संदर्भात आता एका बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। नागपूर मनपाकडनं 3 संशयित उष्माघाताच्या बळींची नोंद करण्यात आली आहे। उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंसंदर्भात अहवाल सादर केला जाईल। आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, किती टेम्परेचर आहे आजचा विचार केला तर नागपूरचं, आणि उष्माघातासंदर्भात अहवाल काय सादर होईल, महानगरपालिकेकडनं काय माहिती दिली जाते? ज्ञानदा, आजचा जो तापमान आहे तो 45 अंशांच्या वरतीच राहण्याची शक्यता आहे। त्याची स्पष्टता जी आहे ती संध्याकाळी 4-4:30च्या सुमारास होईलच की आजचा तापमान किती होता। गेल्या 2-3 दिवसापासून साधारणपणे 45 आणि 46 अंशांच्या दरम्यान नागपूरचा तापमान आहे, आणि याचाच परिणाम जो आहे तो रस्त्यावर जे राहणारे भिक्षेकरी आहे किंवा जे बेघर लोक आहेत त्यांच्यावर अत्यंत भयावह पद्धतीने होत आहे। जरी नागपूर महानगरपालिकेने आतापर्यंत उष्माघाताच्या 3 संशयितांची नोंद केलेली आहे आणि आजच्या बैठकीमध्ये त्यांच्या मृत्यू संदर्भात वैद्यकीय अहवाल जो आहे तो सादर होईल आणि त्याच्यावर चर्चा होईल। मात्र गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पोलिसांकडून रस्त्यावर जे काही बेवारस मृत्यू होत आहे त्याची नोंद केली जात आहे। काल सकाळपर्यंत अशा पद्धतीने गेल्या 4 दिवसांमध्ये 27, 28, 29 आणि 30 मे या 4 दिवसांमध्ये जवळपास 8 जणांचे मृतदेह जे आहेत ते रस्त्यामध्ये विविध ठिकाणी पोलिसांना आढळलेले होते आणि त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये पोलिसांकडून पाठवण्यात आलेला होता। त्यामुळे त्या मृत्यूंचा अभ्यासही जो आहे तो महानगरपालिकेने करण्याची गरज आहे। आणि काल पासून आज सकाळपर्यंत नागपूरचा जो मेडिकल आणि मेयो 2 सरकारी रुग्णालय त्या ठिकाणी अनेक मृतदेह जे आहेत ते पोलिसांकडून आणण्यात आलेले आहे। त्यामुळे जरी महानगरपालिकेच्या या बैठकीमध्ये 3 संशयित उष्माघाताच्या बळी संदर्भात चर्चा होणार असली तरी इतर अनेकांचा बळी जो आहे तो नागपुरात गेलेला आहे आणि त्याची पण दाट शक्यता आहे की त्यांचा मृत्यू जो आहे तो उष्माघातामुळे झाला असावा। त्याच्यावरही मनपाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करण्याची गरज आहे आणि काही उपाय जे आहे ते बेघरांसाठी करण्याची गरज आहे। रजत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।